students, today our first topic is free electrons. Now, what is mean by free electrons? We have learned in the previous year in the atomic structure three elements of atom: proton, neutron and electron. The proton and neutron lies in nucleus. Here proton and neutron, and electrons lies on ऑर्बिट. पहिल्या शेल मध्ये 2, दुसऱ्या शेल मध्ये जास्तीत जास्त 8 इलेक्ट्रॉन्स असतात. अशा प्रकारे ॲटॉमिक नंबर नुसार ह्या शेलची संख्या वाढत जाते. सो द इलेक्ट्रॉन्स प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल म्हणजे लास्ट सेल, ह्या ॲटमच्या आउटर मोस्ट सेल मध्ये जे काही इलेक्ट्रॉन्स असतात त्या इलेक्ट्रॉन्सला म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन्स. समजले का? द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन दी आउटर मोस्ट सेल called as free electrons, and these electrons are weakly bonded with the nucleus. ह्या न्यूक्लियस पासून, हा न्यूक्लियस आहे आणि न्यूक्लियस पासून ह्या लास्ट शेलचं डिस्टन्स आहे ते किती असतं? जास्त असतं. त्याच्यामुळे इथे फोर्स ऑफ अट्रॅक्शन कमी असतं आणि हे जे लास्ट चेन मधले जे इलेक्ट्रॉन्स आहे हे ह्या न्यूक्लियसशी वीकली बॉन्डेड असतात. म्हणजे ते एका ऍटम मधून दुसऱ्या ऍटम मध्ये सहज शिफ्ट होऊ शकतात आणि म्हणून यांना म्हणतात फ्री इलेक्ट्रॉन. समजलंय? सो व्हॉट इज मीन बाय फ्री इलेक्ट्रॉन्स? सांगायचं, द इलेक्ट्रॉन प्रेझेंट इन द आउटर मोस्ट सेल called as free electrons. They are weakly bonded with the nucleus, so they can easily transfer from one atom to another atom. Now, our next topic is current flowing through the wire. एक कंडक्टिंग वायर, मेटल वायर आपण कन्सिडर करू. ही मेटल वायर आहे आणि त्याचं डायग्रामॅटिक रिप्रेझेंटेशन आपल्याला काढायचं असेल त्या प्रकारे. तर हे फ्री इलेक्ट्रॉन्स आहे ते असे मुक्तपणे फिरत असतात. याला म्हटलंय रॅन्डम मोशन ऑफ इलेक्ट्रॉन्स इन द वायर. जेव्हा ही वायर कुठल्याही प्रकारच्या इलेक्ट्रिक सर्किटला किंवा इलेक्ट्रिक शेलला किंवा बॅटरीला जोडलेली नसते, अशीच मोकळी असते, तेव्हा त्यात इलेक्ट्रॉनची मोशन ही अशा प्रकारे असते. फ्री मोशन असते. फ्री इलेक्ट्रॉन आणि फ्रीली हे मूव्ह होत असतात. म्हणजे कसे, जिथे वाट सापडली तिकडे, कोणत्याही डायरेक्शन, यांची पर्टिक्युलर डायरेक्शन नसते. हा इकडे येत आहे, हा दुसरा तिकडे जात आहे, तिकडे तिकडे जात आहे, समजते ना? त्याला म्हणतात रॅन्डम मोशन. दे आर मूव्ड रॅन्डमली इनसाइड दी ॲटम. जसं तुमच्या वर्गात शिक्षक नसेल तर तुम्ही वर्गातून इकडून तिकडे तिकडून तिकडे चलबिचल करत असता ना, त्या प्रकारे. आणि वर्गात शिक्षक आले की बरोबर आपापल्या जागेवर किंवा त्या प्रकारे. तर हे कुठल्याही सर्किटला जोडलेली तार नसते तेव्हा इलेक्ट्रॉन असे फ्रीली, म्हणजे डायरेक्शन यांची पर्टिक्युलर नसते. समजताय? आणि हीच वायर, हीच कंडक्टिंग वायर जेव्हा एका इलेक्ट्रिक शेलला जोडली जाते तेव्हा बघा इथे इलेक्ट्रॉनची मोशन. जसं आता बघा ही जी कंडक्टिंग वायर आहे त्याचे दोन्ही एंड इलेक्ट्रिक शेल, त्या इलेक्ट्रिक शेलच्या पॉझिटिव्ह टर्मिनलला जो टोक जोडला, जो एंड जोडला ह्या वायरचा तो झाला पॉझिटिव्ह एंड आणि दुसरा एंड निगेटिव्ह टर्मिनलला जोडला तो झाला निगेटिव्ह. तर अशा प्रकारे इथे हे जे फ्री इलेक्ट्रॉन्स होते रॅन्डम मोशन मध्ये, आता ही कंडक्टिंग वायर ह्या इलेक्ट्रिक शेलला जोडल्यामुळे यांची फिरण्याची जी मोशन आहे ती बदलली. कशी बदलली? त्याला एक पर्टिक्युलर डायरेक्शन आहे. आता हे इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह एंड कडून ह्या कंडक्टरच्या पॉझिटिव्ह एंड कडे हे मूव्ह होत आहे. दिसतंय तुम्हाला? त्याची डायरेक्शन निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह. Because electron having the negative charge electron moves toward the positive end. इलेक्ट्रॉन हे निगेटिव्ह टर्मिनल कडून पॉझिटिव्ह टर्मिनल कडे येतात. And due to this motion of electron, the electric current flow through the conducting wire. The current flows through the conducting wire due to this motion of electron. Electron moves from negative to positive, but current always flows from positive to negative.
because in positive terminal there is a higher potential and current always flows from higher potential to lower potential. हा difference लक्षात ठेवायचा. Current flows due to the motion of electron, but electron moves from negative to positive. The direction of flow of electron is negative to positive, but direction of electric current is positive to negative. हा जो एरो आहे डायरेक्शन दाखवते यांच्या फ्लोची. समजतंय का? परत एकदा लक्षात घ्या. द डायरेक्शन ऑफ इलेक्ट्रॉन इज निगेटिव्ह टू पॉझिटिव्ह and direction of electric current is positive to negative. Now we will define current. What is electric current? Simple definition is the flow of electric charge is called as current. So the electric charge passing through the conducting wire in unit time called as electric current. पण definition लिहायची. The electric charge passing through a conductor in unit time is called electric current. It is a very simple definition of electric current and important also. The electric charge passing through the conductor in unit time is called electric current, or the flow of electric charge. काय महत्वाचं आहे? Flow of electric charge in unit time is called electric current. Is denoted by the letter R. Current साठी सिंबल वापरू आपण R. And electric charge बघितलं आपण याच्या अगोदर Q and in unit time म्हणजे T. So I equal to Q upon T is the formula for electric current, and SI unit of current is ampere. And the SI unit of electric current is ampere. Now we can define 1 ampere. What is the value of 1 ampere? I चा unit आहे ampere. So 1 ampere equal to Q काय आहे? चार्ज. इलेक्ट्रिक चार्जचं युनिट आहे कुलोम, म्हणजे 1 कुलोम डिवायडेड बाय टाइम इन सेकंड. 1 सेकंड. So this is the formula for 1 ampere, and from this formula we will define 1 ampere. When the 1 coulomb charge flows through the conductor in 1 second, then the current passing through the conductor is 1 ampere. In this way, we can write the definition of 1 ampere. तुम्हाला लिहायचे. नंतर हा जो फॉर्म्युला आहे करंट I equal to Q divided by T, याच्यावर एक छोटंसं एक्झाम्पल दिलंय तुम्हाला एक्सरसाइज मध्ये न्यूमरिकल, ते आपण घेऊ. तर मी एक्झाम्पल लिहित नाही, फक्त गिवन व्हॅल्यूज लिहिते. नाउ ओपन युअर बुक अँड सी द एक्झाम्पल. एक्झाम्पल 9 त्याच्यातलं सी. इफ अ चार्ज ऑफ 420 coulomb flows through the conducting wire in 5 minutes, what is the value of current? आता आपण अशी फॉर्म्युला लिहिलाच आहे, त्याचं एक्झाम्पल आपण घेऊ. एक्झाम्पल कसं सोडवायचं बघा. सोडवायचंय तुम्हाला तुमच्या नोटबुक मध्ये. इथे एक्झाम्पल मध्ये इफ अ चार्ज डिनोटेड बाय द लेटर Q, म्हणजे आपण इथे गिव्हन व्हॅल्यूज लिहितो एक्झाम्पल लिहिताना. एक्झाम्पल क्वेश्चन नंबर 9C. गिव्हन व्हॅल्यूज लिहितो आपण. काय दिलाय? Q इक्वल टू 420C म्हणजे कुलोम. नंतर टाइम दिलाय फ्लोज थ्रू द कंडक्टिंग वायर इन 5 मिनिट्स, म्हणजे T इक्वल टू दिला आहे 5 मिनिट. आणि वी हॅव टू कॅल्क्युलेट द व्हॅल्यू ऑफ द करंट. सो I इक्वल टू 1. आपल्याला I कॅल्क्युलेट करायचंय. सुरुवातीला कोणतं एक्झाम्पल सोडवताना आपण युनिट सारखे आहे का ते बघायचे. टाइम नेहमी टाइमचे युनिट हा सेकंड मध्येच घेतो. तर आपण मिनिटचं सेकंड करू. 5 मिनिट मीन्स
5 into 60 सेकंद. किती झाले? 300. 5 shift 30, 300 सेकंद. नाउ राईट द फॉर्म्युला. हा फॉर्म्युला आपल्याकडे आहे, तो इथे लिहायचा. I इक्वल टू Q डिवायडेड बाय T. So put the value of Q and T. So 420 divided by 300. कॅल्क्युलेशन करा. काय येईल? 0 0 6 5 चा 30, 6 7 चा 42. म्हणजे 7 काय मिळालं? 7 डिवायडेड बाय 5. आता आपण इथे डिव्हिजन केलं. 5 1 चा 5, 2 उरले आणि 5 4 चा 20. अशा प्रकारे करंटचं युनिट काय? एम्पियर. म्हणजे काय येईल? एम्पियर. म्हणून लिहू आपण व्हॅल्यू ऑफ करंट इक्वल टू 1.4 एम्पियर. याप्रमाणे तुमच्या एक्सरसाइज मधले न्यूमरिकल सुद्धा संपलंय. आणि एक एक्झाम्पल ह्या करंटच्या डेफिनेशन खाली इथे तुम्हाला सॉल्व एक्झाम्पल दिलाय. ते सॉल्व एक्झाम्पल बघून घ्यायचे. सोपी आहे. हा एक्झाम्पल आहे, सॉल्व एक्झाम्पल यासारखंच आहे. तर हे सुद्धा तुम्ही लिहून घ्यायचं आहे. ओके.